राजचे डोळे निघून हाताची पायाची सर्व हाडे मोडलेली आहेत, पण एकही जखम अंगावरती नाही. ही गोष्ट आहे राजाची. तो पुण्यामध्ये राहत होता. त्याला प्रत्येक गोष्ट करायची होती. त्याचा इंटरेस्ट व्हिडिओ मेकिंगमध्ये होता. त्याला हॉरर शॉर्ट फिल्म बनवायला खूप आवडायची आणि तो यूट्यूबवर अपलोड करायचा. त्याने ठरवलं यातच आपण करिअर बनवायचं. पण तो मिडल क्लास फॅमिलीमधून बिलॉंग करत होता. त्यामुळे त्याच्यापाशी पुरेसे पैसे नव्हते. त्याच्याजवळ एक स्क्रिप्ट होती. तो त्यांच्या फ्रेंड्सना म्हणतो. त्याचे 3 फ्रेंड्स होते, विवेक, प्रिया व माया. माया आहे ती ॲक्ट करणार होती, त्याची फिल्म बनवणार होती त्यामध्ये. व विवेक व प्रिया कपल होते. त्यांना शूटिंगसाठी एक घर हवं होतं. ते घर शोधत होते. त्यांना 2-3 दिवसांनी घर एक सापडतं. गावाच्या शेवटच्या कोपऱ्यात ते घर असतं. ते सगळे तयार होतात आणि शूटला जातात. ते जेव्हा जातात तेव्हा मायाजवळ एक टॉमी म्हणून कुत्रा असतो. त्यालाही ती सोबत घेऊन आलेली असते. ते तिथे पहिला जाऊन साफसफाई करतात आणि घरामध्ये जाण्यासाठी जातात तेव्हा ते टॉमी असतो तो घरात जाण्यासाठी तयार नाही. म्हणजे तो खूप मोठ्याने भुंकत असतो आणि मायाच्या हातात दोरे असल्यामुळे तो तिला बाहेरच्या बाजूला खेचत असतो. सगळे विचार करतात त्याला यात नसेल, त्यामुळे ते गेटलाच बांधतात त्याला आणि पुरेसे खायला देतात. ते शूटिंग चालू करतात आणि थोडंसं 10-15 मिनटाचं शूट करून ते म्हणतात आता खूप अंधार झाला आहे, आपण झोपू आणि उद्या सकाळी लवकर उठून शूट चालू करू. तेव्हाच मध्यरात्री मायाला टॉमी भुंकतायला आवाज येतो आणि तो 10-15 मिनिट भुंकत होता. माया वर पायरीवरून चालत येते आणि बघते तर काय, पांढऱ्या कपड्यातील एक माणसाने टॉमीला उचलून धरलेला आहे. माया ओरडते, टॉमी! तो माणूस चाकू टॉमीच्या गळ्यामध्ये घुसवतो. रक्त वाहत असतं. माया पुन्हा ओरडते, टॉमी! आणि दचकन उठते तर बघते आपण स्वप्नात. ती थोडंसं पाणी पिते आणि झोपून जाते. दुसऱ्या दिवशी सकाळ होती. राज मायाला उठवत होता. माया उठ ना, टॉमी का उठत नाही बघ जरा. माया उठते आणि तिला ते कालचं स्वप्न आठवतं. ती पळत पळत जाते. गेटच्या बाहेर टॉमी जीभ बाहेर काढलेला आहे. तो मरण पावलेला आहे. या मोठ्याने रडत बसते. तिला काही समजेना, फक्त रडत आहे. सगळे जातात. काही नाही, त्याचं जीवन तेवढंच होतं. प्रत्येकजण तिला सांगत आहे. माया म्हणते, नाही, मला माहीत आहे कशामुळे मेला आहे तो. काय कारण आहे माया? माया म्हणते, त्या माणसाने मारून टाकलं. कुणी मारलं टॉमी? त्या माणसाने मारून टाकलं. ते काल स्वप्न पडलेली सगळी हकीकत त्यांना सांगते. सगळेजण म्हणतात ते तुला स्वप्न होतं, काही पण बोलू नकोस. माया रडत आहे. सगळी तिला समजत आहे. ती फक्त बोलते, त्यानेच मारले. राजची नजर त्याच्या पायाकडे जाते. काहीतरी चावल्यासारखं. हे बघ, काहीतरी चावलं आहे त्याला. गेटच्या बाहेर असल्यामुळे साप चावला असावा. 2-3 तास ते थांबतात. माया, आता ठीक आहेस ना? आपण शूट चालू करूया. ती म्हणते, ठीक आहे, शूट चालू करू. मायाला बास होत असतो. तिच्याजवळून कोणतरी जात आहे. राजने ॲक्शन बोललं. विवेक प्रिया ॲक्टिंग करत आहे, पण माया सारखी इकडे तिकडे बघते. अचानक राज बघतो. राज म्हणतो, काय करायला लागलीस तू? ती म्हणते, मी डायलॉग बोलायचा प्रयत्न करते, पण कोणीतरी माझी केस उडवत जाते. हे बघ, शूट बघ, कोणीही तुझे केस उडवत नाही. तू काल स्वप्न बघितलं आहेस, त्यामुळे सगळ्या गोष्टींचा तुला भास होत आहे. हे सगळं विचार करणं बंद कर. आपण शूट बंद करू, काही वेळाने चालू करू. माया म्हणते, मला झोपायचं आहे. ते आपल्या रूममध्ये जाऊन झोपतो व राज आपला कॅमेरा ठेवतो आणि नेकलेस सगळे शूटचं साहित्य ठेवतो. विवेक व प्रिया डिसाईड करते आपण मायाच्या रूममध्ये जाऊन बसू. ते तिला समजवतात, तू काही विचार करू नकोस, झोप, आपण 2 दिवसात शूट करू जाऊया. आणि ती आपल्या रूममध्ये जातात.
त्यांना गेटमधून कोणीतरी येत असल्याचा आवाज येतो. ते गेटच्या बाहेर बघतात तर कोणी नसते, पण आवाज येत आहे मायाच्या रूममधून. आणि आतून आवाज येत आहे कोणीतरी लाकडावरती डोकं आपटून घेत आहे यासारखा. धाड धाड धाड. ते विचार करतात माया काय करत असेल. ते दरवाजा उघडतात. माया, तो हाक मारतो. पाठीमागून आवाज येतो, बोल ना. तू मागे बघतो. माया मागे उभी असते. तू इथे काहीच करतेस? आणि आत ती म्हणते, मी बाथरूमला गेली. तू इथे आहेस तर आत कोण आहे? माया म्हणते, भीती घालू नकोस तू. प्रिया पण म्हणते, तू डोके आपटून घेत होतीस रूममध्ये. डोकं? मी तर आता टॉयलेटमधून आले आहे. विवेक व प्रिया याविषयी चर्चा करत असतात. तेव्हा राज येतो आणि राज बघतो तर काय, विवेक व प्रियाच्या मागे एक माणूस उभा आहे आणि तो त्यांना रागाने बघत आहे. राज एकदम ओरडतो, कोण आहे तिथे? पळत जाऊन लाईट ऑन करतो. तिथे कोट आहे अडकवलेला. आयुष म्हणतो, काय झालं? कोट आहे इथे. राज म्हणतो, मी इथे एक माणूस पाहिला. दोघे खूप येतात. ते सगळे जातात आणि एका रूममध्ये सगळे झोपतात. प्रियाचे डोळे एकदम उघडतात. तिच्यावरती काय एक माणूस आहे, डोकं खालीन पायावरती, आणि तिच्याकडे रागाने बघत आहे. 1 सेकंद तो बघत आहे. ती जोरात ओरडते. माणूस तिचा गळा पकडतो. ती खूप ओरडते. कमीत कमी 15-20 सेकंद ओरडत आहे. ती उठते. सगळे तिच्या भोवती उभे आहेत. विवेक, प्रिया श्वास घेते. बरं झालं स्वप्न होतं. ती रडत सांगते, मी स्वप्न बघितलं. कोणीतरी माझा गळा दाबत होते. ही सगळी घटना विवेक राजला सांगतो. तो हे सगळं इग्नोर करतो. आपण हॉरर मूवी बनवत असल्यामुळे हे सगळं भास होत असतील. दुसऱ्या दिवशी सगळे शूट करायला चालू करतात. तेव्हा राजला एक आयडिया येते. प्रिया, तू इथे उभी राहा आणि विवेक गेटजवळ जाऊन प्लेट फेक. शूट खूप चांगले होईल. तो आत जातो. राज ॲक्शन बोलल्यावरती गेटजवळून जोरात प्लेट येते. राज ओरडतो, खूपच छान विवेक, खूप भारी सीन आला आहे. प्रिया विवेकजवळ जाते. काय इथे थांबला आहेस? विवेकच्या हातात प्लेट आहे तशी असते. राजजवळ येतो. विवेकला बोलतो, प्लेट तुझ्यापाशी काही डबल होती? विवेक म्हणतो, माझ्याकडे एकच प्लेट होती. तो खूप घाबरलेला असतो. तो म्हणतो, मला इथे नाही थांबायचं आहे. राजला सांगेल पण त्याला पटणार नाही. प्रिया म्हणते, फक्त आजचा दिवस आहे. आज शूट करू आणि आपण जाऊ. विवेक पळत जातो राजजवळ आणि परवाची गोष्ट सांगतो. माया खरं बोलत आहे. तिचा गळा दाबताना मी तिला पाहिलं आहे. तिचे डोळे उघडे होते. ती जर स्वप्न बघत होती तर डोळे बंद असते, व तिचे डोळे उघडे होते. राज म्हणतो, तू घाबरला आहेस. विवेक रागाने निघून जातो. फायनली शूट कंप्लीट होते. रात्रीच्या वेळी हे तिघं एकत्र बसलेले असतात. तिकडून राज रागाने ओरडत येतो आणि त्याच्या हातामध्ये हार्ड ड्राय आहे. रागाने येत आहे, विवेक तुला चेक करता येत नाही का? हार्ड ड्रायमध्ये शूट केलेली व्हिडिओ नाही, पूर्ण मोकळा आहे. ते तिघे एकदम शॉक होतात. 3 दिवस शूट केलं, रिकामा आहे? रिकामा आहे. राज म्हणतो, हे चेक केले मी, तुला काळजी घ्यायला येते का नाही? विवेक म्हणतो, इकडे आण, मी बघतो. सगळं रिकामं. राज ओरडतो आहे, तुम्ही खोळे आहात, तुमच्यामुळे शूट होत नाही. राज ओरडतो, चला आता आपण जाऊ. सगळे बॅग पॅक करतात. ते तिघे विचार करतात, कसं काय असं होऊ शकतं. त्याने गेटपासून कोणतरी चालत येण्याचा आवाज येतो. त्यांना वाटतं पुन्हा राजा आला आहे आपल्याला काहीतरी बडबडायला. पण त्यांच्या रूमचा दरवाजा जोरात उघडतो, पण तिथे कोण नसते. ते तिघे बॅग हातात घेऊन पळत सुटतात. राज त्यांना पळताना बघतो. तो पण बॅग घेऊन पळत जातो. गाडीजवळ पोचतात. राज म्हणतो, काय झालं? चल रे, खूप ऐकलं तुझं. विवेक ओरडतो. ते गाडीमध्ये जाऊन बसतात. प्रियाला खूपच तहान लागलेली असते. राज म्हणतो, मी आतून पाणी घेऊन येतो. प्रिया म्हणते, इथे नको, तू आत जाऊ नको राज. तो म्हणतो, ठीक आहे, जाऊ आपण.
ते गाडी स्टार्ट करतात आणि पुढे जातात. गावात एंटर करताच पहिलं घर लागतं. ते तिथे थांबतात. तिथे आजी आजोबा होते. राज म्हणतो, थोडं पाणी मिळेल का? ते आजी म्हणते, बसा तुम्ही, मी पाणी देतो. सगळे बसतात, पाणी पितात. आजोबा म्हणतात, कुठून आलाय इतक्या रात्रीचं? तो सांगतो, पुण्याहून आलोय शूट करण्यासाठी. ते म्हणतात, कुठे करायला आलता? तो सांगतो त्या जागेबद्दल. आजी आजोबा एकदम उठतात. काय तुम्ही तिथून जाऊन आला आहात? ते म्हणतात, हो. तो म्हणतो, किती दिवस होता तिथे? नाही, आम्ही 3 दिवस होतो तिथं, राहून आलो. तो आजोबा म्हणतात, राहून आणि जिवंत आला आहात? तो म्हणतो, नाही, कोणीतरी एक मेलं असेलच. ते म्हणतात, होय, आमचा कुत्रा टॉमी मेलेला आहे. राज म्हणतो, हे तुम्हाला कसं माहीत? गोळा आहात का तुम्ही? कोणाला तर विचारायचं तर. ती घर भयानक जागा आहे. आजोबा म्हणतात, इथे कोणालाही विचारला तर तुम्हाला पाणी पण देणार नाहीत, हाकलून घालवतील. ते म्हणतात, खूप मोठी गोष्ट आहे. राज याला सगळ्याला घाबरत नसतो, त्याला कोणती गोष्ट पटत नव्हती. तो म्हणतो, सांगा बघ. ते आजोबा बोलतात, 50-60 वर्षापूर्वी तिथे एक फॅमिली राहत होती. 2 भाऊ. मोठ्या भाऊचं लग्न झालेलं, त्याला 3 मुली होती. पण तो लहान भाऊ खूप टेन्शनमध्ये होता, कारण सगळी प्रॉपर्टी मोठ्या भावाच्या नावावर होती. रागाच्या नादात त्यांनी तांत्रिक विद्या शिकली आणि एका दिवशी भावाचीच मुलगी मरते. त्यांना वाटतं कोणत्या तरी आजाराने वारले असेल. आणि काही दिवसांनी त्याची पत्नी होती, तिच्या खोलीत वरच्या बाजूला 3 मोळे ठोकलेले असतात. ती विचार करते, कोणीतरी काम करताना ठोकली असावी. ती फेकून देते, कारण त्यांना माहीत नव्हतं हे कोणी केले असेल ते. 7 दिवसानंतर मधील मुलगी असते, ती स्कूलवरून येत असते. तिला कुत्रे चावतात आणि ती मरते. तिच्या ड्रेसवर ही भयानक रेड डॉट्स होते. पूर्ण ड्रेस वरती त्यांना दिसतात. काही समजेना, प्रत्येक 7 दिवसांनी बिनाकारणाच्या मुली मरत होत्या. जी मोठी मुलगी असते तिला काका, म्हणजे त्या भावाचा लहान भाऊ, अंगठी गिफ्ट करतो. आणि ती जेवत असते. 5 मिनिटात चक्कर येते. ते डॉक्टरजवळ घेऊन जातात आणि तो म्हणतो, या जेवणात विष होतं आणि त्या विषबाधेमुळे तिचा मृत्यू झाला आहे. ते म्हणतात, हे जेवण सगळं आम्ही घरच्यांनी जेवलं आहे, फक्त तिलाच कसं काय होऊ शकतो? सगळी मरत होती. त्याच्या मोठ्या भावाला काहीही समजत नाही काय होत आहे ते. 20 दिवस होतात. त्याची बायको म्हणते, तुमच्या भावाने तिला अंगठी दिलेली असल्यावेळी कोण गिफ्ट देतं? कारण 2 मुली मेलेल्या, त्यामुळे कोण गिफ्ट देतं? असं तो म्हणतो. तुला सांगायचं काय आहे? ती म्हणते, मला तुमच्या भावावरती संशय आहे, तुम्ही जरा चेक करा. तो ओरडतो, आधीच 3 मुली मेल्या आहेत आणि एकुलता एक भाव आहे. ती म्हणते, एकदा खात्री करा. तो म्हणतो, ठीक आहे, तू कोणावर पण संशय घेतीस. तो त्याच्या रूममध्ये जातो. बघतो तर काय, तांत्रिक व विषयी सर्व पुस्तके, साहित्य, मिरची, लिंबू, काळे कपडे व ते मोळे, हे सर्व वस्तू पडलेल्या असतात. हे सगळं त्यानेच केलेले आहे याची त्याला खात्री होते. ही एवढीच गोष्ट आहे. त्याचा लहान भाऊ कोठे गेला काही माहीत नाही आणि हे दोघेही घर सोडून गेले. ते आजोबा बोलतात, ती तिघे खूप भिलेली असतात. राज म्हणतो, मी तुम्हाला घरी सोडतो. ते सगळे भीतीमुळे आजारी पडतात. राज आहे असा असतो. घरी जाऊन बॅग उघडतो तर काय, त्यामध्ये लेन्स आणि कॅमेरा नसतो. तो गरीब फॅमिलीमधून आलेला असतो, त्यामुळे त्याने खूप कष्टाने ते लेन्स आणि कॅमेरा खरेदी केला असतो. त्यामुळे तो एकटाच त्या घरात जातो. टॉर्च लावून लेन्स शोधतो. फायनली लेन्स सापडते आणि वरच्या मजल्यावरती कॅमेरा सापडतो. तो विवेकला कॉल लावतो, मी ते एकटा आलोय आणि इथं भूत वगैरे काही नाही. आणि तो एकदम ओरडतो, आ. विवेक ओरडतो, काय झालं राज? त्याचा काहीही रिप्लाय येत नाही. तो रात्रीचं मित्रांना सर्व गोळा करतो आणि त्या घरात जातो. तर काय, राजचे डोळे हातात आलेले आहेत आणि हात पायांची सगळी हाडे तोडलेली आहेत, पण अंगावरती एकही जखम नाही. ही गोष्ट जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा.
आणि कमेंटमध्ये तुमच्याबद्दल घडलेली गोष्ट